म्हणजे आता पायलट होणं म्हणजे काय, तर अशक्य गोष्ट शक्य होऊन दाखवणं. एक विमान ज्याच्यात एक 250-300 माणसं आहे, ते भरधाव धावपट्टीवरून उडालं की एका क्षणानंतर आपला काहीच संबंध नसतो या जंगलाशी. ही अशक्य गोष्ट वाटते मला, आणि ती शक्यतो वैमानिक करत असतो. मला असं वाटतं की डिरेक्टर होताना पण ती अशक्य गोष्ट खुणवत होती, म्हणूनच फॅन्टसीज चा विचार झाला. मला नेहमी असं वाटतं की मला कोणी विचारलं तर तुझा लाडका अभिनेता कोण, तर मी स्पायडरमॅन, सुपरमॅन, बॅटमॅन असं सांगतो. ती सिरियल सुरू असताना आपले आवडते ऍक्टर्स जर काम करत नसतील तर घरातली बाई पटकन भाजी टाकायला जाते आतमध्ये. तेव्हा तिचे करेक्ट ऑब्झर्वेशन आहे. तेव्हा समजायचं की सिरियलमध्ये काहीतरी गडबड आहे. सुनील नेहमी म्हणतो हे त्रिदेव मला बघायचं एक भाग्यवाला आहे, कधी मिळणार आहे देव जाईल, ते त्याला माहिती आहे. नेहमी मला सांगतो तुम्ही त्रिदेव एकत्र जमला की मला कळवा रे बाबा. तर हे जे तिघजण आम्ही एकत्र जमायचो ते जमणं आता होत नाही. आणि इंटरफेरन्स म्हणाल तर आताची गोष्ट अशी आहे ना की प्रत्येक जण काय करू शकतो याची पूर्वकल्पना एकमेकांना आली. काय करतो पहिला नंबर कोणाचा, दुसरा कोणाचा, एक रँडम प्रत्येकाची बलस्थान आहे. तू काय सांगितलं वीक पॉईंट म्हणजे काही उडीमा पण आहे, पण तरी सुद्धा तुला काय वाटतं टिकून आहे का आम्ही एकत्र? नाही तू काय सुपारी घेतली का कोणा? झालो नाही. कारण का त्या कालखंडात मी खूप वेळा दिल प्रमाणावर काम करत होतो, तेव्हा त्यांचं बोलणं, त्यांचे विचार, त्याच्याने माझं सतत सुरू झालं की थिंक बिग. आणि म्हणजे सांगायला हरकत नाही मला, इथे आपण सगळे वेगळ्या गप्पांसाठी जमलेलो आहोत, पण माझे अजून एक मित्र आहे ज्यांनी मला मोठं बघायचं विचार कर असं सांगितलं. कुठली गोष्ट अशी छोटीशी बघू नको, बघताना खूप मोठं बघ. मग ते नाही आवडलं ना तर मग जे निघेल ना तर ते लोकांपेक्षा मोठं असते. पण तूच त्यावेळेस एकदम डोळ्याला झापडं लावून बघशील ना तर मग प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी आधी विचार करताना नेहमी हा विचार करतो मी हॅरी पॉटर कधी बनवणार, मी लॉर्ड ऑफ द रिंग्स कधी बनवणार, मी टायटॅनिक कधी बनवणार, असा विचार करून मग मी कुठली तरी गोष्ट करतो. तर ती सगळ्याचं सगळं येऊ शकत नाही, कारण ती पैशात बसणार नाही. तो जो माणूस आहे माझ्या आयुष्यात आलेला त्या, आणि अजूनही माहिती आमची त्याच पद्धतीची आहे, तो माणूस सतत आजही सिनेमे दाखवणे, चांगली चांगली गाणी ऐकवणे, पुस्तकं वाचायला देणे, ही गोष्ट सतत आजच्या घडीला पण करतो. हे नाव सांगितल्यानंतर लोकांचं असं होईल अरे असं होईल कदाचित, पण दोन पैलू आहेत त्या माणसाचे. एक खूप मोठा पॉलिटिकल पैलू आहे की त्या प्रांगणामध्ये आमचं जाणं नाही. मी नाव गेस करू का? हा का मनसे लोकांनी जर गेस केलं तर मला वाटतं नेपाळी लोकांना राजकारण. ज्या दिवशी मला वाटेल की आता मी इथे करेक्ट टाइम देऊ शकतो त्या दिवशी राजकारण. कारण काय आपण सिस्टीम बद्दल बोलतो पण सिस्टीम सुधारण्यासाठी कोणीच पुढे येत नाही. बरोबर, घराघरात शिवाजी वगैरे पण शेजारच्या घरात सिंपल बात. माझ्या घरात तो आहे तो मस्त आहे. चिंपू, सोनू, मोनू, टीना, मीना यांच्या घरी शिवाजी का जन्माला येत नाही तेच कळत नाही. आणि हे संस्कार ना खूपसे आमच्या आजोबांचे. शाहीर साहेबांनी ज्या पद्धतीने पहिल्यापासून मराठीचा लढा दिला, मराठीविषयी त्यांची जी स्ट्रॉंग मतं होती, तो जो एक इम्पॅक्ट आहे ना तो आजही तेवढाच मनावर आणि मेंदूत आहे. त्यामुळे मोठ्या बजेटचे सिनेमे घेत नाही म्हणून करत नाही, छोट्या बजेटचे सिनेमे करायचे नाही म्हणून करत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डोळे मोठे करायला लावणारी जी काही धावा आहे ती कुठे ना कुठे थांबायची गरज होती. चिपणे घर उरलो